वेट लॉस करण्यासाठी लोक फक्त एकाच गोष्टीचा विचार करतात, चांगला डाएट घेणे, सलाड घेणे, जिमला जाणे. पण वेट लॉस म्हणजे कॅलरी इन आउटचा गेम नव्हे, तर हा तुमच्या बॉडीच्या एलिमेंट्स वरती अवलंबून असतो. आपलं शरीर हे 5 तत्वांपासून बनलेलं आहे. तर या 5 तत्वांमध्ये आपल्या बॉडीमध्ये 3 दोष ठरतात. ते म्हणजे वात, कफ आणि पित्त. नंबर 1, वात दोष हा आपल्या डायजेशन मुवमेंट आणि गॅस्ट्रो इंटेस्टायनल मेटॅलिटीवरती काम करतो. नंबर 2, पित्त दोष हा आपल्या मेटाबॉलिक रेट आणि फॅट बर्निंग प्रोसेसवरती सगळ्यात वेगाने काम करतो. नंबर 3, कफ दोष हा आपल्या बॉडीमध्ये लेझीनेस आणि फॅट स्टोरेज वाढवण्याचं काम करत असतो. म्हणून चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी जर खाल्ल्या तर वजन कमी होण्याऐवजी ते जास्त वाढतं. आपण एलिमेंट्स आणि त्याच्या बायोलॉजिकल क्लॉकनुसार आपल्या शरीराला योग्य वेळेत जर योग्य न्यूट्रिशन दिलं तर तुमचं जे वाढलेलं वजन जे थांबलेलं असतं त्यालाही उतरायला मदत करू शकतं. आणि याचा प्रॉपर सिस्टम आणि एलिमेंट्सचं प्रॉपर नॉलेज आणि त्याचं सोल्युशन हे सगळ्या गोष्टी माझ्याकडे तुम्हाला सहज अवेलेबल होतील. पण या समाजात तुम्हाला काही अशी लोक भेटतील ज्यांना या गोष्टीचं काहीही नॉलेज नाहीये. पण तुम्ही जर त्यांना विचारलं तर ते तुम्हाला एकच गोष्ट सांगणार, जिम कर, वर्कआउट कर, डाएट घे, एक टाइम प्रोटीन शेक घे, तुझं वजन पटकन कमी होऊन तुझं पोट फटाफट आतमध्ये जाईल. एक गोष्ट जर खरी सांगायचीच झाली तर तुम्ही ह्या अशा लोकांचं जर ऐकून या सगळ्या गोष्टी जर करत बसला असता तर प्रोटीन घेऊन जर पोटा आतमध्ये जात असती तर या जगात फिरणारे, रोडवरती फिरणारे सगळ्यांनाच फ्लॅट पोट आणि 6 ॲप्स असते. मग लक्षात ठेवा, वेट लॉस हा कुठला डाएट चार्टचा गेम नाही, हा तुमच्या बॉडीचा एलिमेंट्स आणि बॅलन्सिंगचा गेम आहे. तर आता डिसिजन तुमच्या हातात आहे. वेट लॉस हा धावपळीने होत नाही ना डाएट चार्टने होतो, हा योग्य मार्गदर्शनाने होतो. तर आपण कोणाबरोबर आहोत हे लक्षात घ्या आणि डिसिजन आयुष्याचा तुमच्या हातात आहे. धन्यवाद.